कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेना अशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेना अशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. खळवेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा. का कळेना अशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेना अशी, हरवली. सवेरे सवेरे यारों से मिलने के निकले हम, सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम. रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम. बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम. सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम. हो दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं. कोई आगे चलता है, हम पीछे चलते हैं. दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है, इससे हमको जीने की वजह मिलती जाती है. रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम. बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम. सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम. हो चले
वाजेपासून संध्याकाळ सुरू झाली, सीझन नसताना त्याला हिंसाळा म्हटलं जातं. माझ्यापेक्षा जास्त समजून सांगेल. सत्कार करायचा असतो आणि सत्कारार्थी तुमच्या समोर येत सत्कार सरस्वती माता जिला आराध्य दैवत म्हटलं जातं आणि तिच्या पूजनाने आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असतो. अगोदर प्रतिमा पूजन होणार आहे आणि आनंद याच्यासाठी तुमचा मित्र गावाचं नेतृत्व करतोय. तुम्ही बघत असाल मी एक छोटासा दुधाचा व्यवसाय करतो आणि आपला दुधाचा निर्वाह. माझा उद्योग झाला आहे कनेक्शन कट करायच्या, कनेक्शन जोडायच्या, वायरमनचे काम करतो. कार्बन आलं ते कार्बन काढून घेतो. नगरपालिकेचे लाईट चेंज करायचे काम करतो मी. कोणाची काय तक्रार राहिली, कनेक्शन कट करायचं, जोडायचं, सर्व्हिस वायर. मोबाईल नंबर घेऊन घ्या सर्वांनी. मला एक मुलगा आहे, माझी एक पत्नी. तुला एकच हे पडाली चर्चा मी सध्या विप्रो कंपनीत आहे सिक्युरिटीमध्ये. MSF होतो मी अगोदर मुंबईला. तिकडे मला नाही माझे नाव दीपक राजेंद्र भराणे, माझ्या मिसेसचं नाव हर्षदा दीपक भराणे. मला 2 मुली आहेत. एकीचं नाव भैरवी, एकीचं नाव विशाख आहे. आता पहिलीला मराठी शाळेमध्ये काम करतो. 2 तांदूळ मठामध्ये आणि प्लस ऑप्शन मधून ड्रायव्हरचं काम करतो. वर्ग शिक्षकांना आणि वर्ग मित्रमैत्रिणींना नमस्कार. माझे नाव राहुल साहेबराव पाटील. माझे मिसेसचे नाव उज्ज्वला राहुल पाटील. मला 2 अपत्य आहेत, एक मुलगा एक मुलगी. आणि मी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम पाहतोय. माझ्याकडे 5 जिल्ह्यांचे काम आहे. मी एक साधा कॉन्ट्रॅक्टर आहे.
अग्रवाल पॉवर म्हणून एक कंपनी आहे MSCB. जय गांधी भाऊ. माझे नाव ज्ञानेश्वर कुमार साडे. मी पुण्यामध्ये प्लंबिंग काम करतो. माझ्या ताईचं नाव आहे आशाबाई ज्ञानेश्वर मळसाडे. माझ्या 3 मुली. आज आपला मैत्रीय स्नेह मेळावा त्यानिमित्त दिवस होणार आहे. त्याप्रमाणे आपले देशाचे पंतप्रधान 5 वर्षासाठी माजी होता, खासदार माजी होता, आमदार पण माजी होता. चेतन अशोक काळे. माझा व्यवसाय, माझी पत्नीचे नाव भाग्यश्री चेतन पाटील, मेकअप आर्टिस्ट आहे. मला एक मुलगी आहे, तिचे नाव माझं नाव अनिल देवराम गोलाबाई. माझी मिसेस नाव मीनाक्षी अनिल गोलाबाई. मला 2 मुली पुढे. माझे नाव भाऊसाहेब दिलीप वानखेडे. माझ्या मिसेसचे नाव दीपाली भाऊसाहेब वानखेडे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा आहे. मुलाचे नाव कावले भाऊसाहेब वानखेडे, मुलीचे नाव मारुषी भाऊसाहेब वानखेडे. मी सध्या गुजरात सुरतमध्ये. माझ्या पत्नीचे नाव खुशी भूषण. मुलीचे नाव मुलगा मी सध्या त्या सिगारला म्हणलेला आहे, पण छोटे पण नाव खूप मोठं आहे. मी इलेक्ट्रिशियनचे काम करतो. माझ्या मिसेसचे नाव नेहा मनोरे. मला काही संतान नाही आहे. माझं नाव राकेश रामदास बागुले. माझ्या मिसेसचं नाव आहे वैशाली राकेश बागुले. मला 2 मुलं आहेत. धन्यवाद मानतो सर्व मित्र आणि मैत्रिणी शिक्षक. आवाज येतोय सगळ्यांना? सगळ्यात आधी माननीय सर मॅडम यांना मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून तुमचे अभिनंदन करते. यांच्यामुळे हा दिवस आज आपण इथे एकत्र येऊन साजरा करतोय. आणि माझं नाव आहे, मूळचं माझ्या मायेचं नाव ज्योती भाऊराव मोतीराडे. मी इथे आईची परिस्थिती नाव जयश्री बावीसकर. माझे मिस्टर चिंतन सायला बघाली. मायाचं नाव आहे आणि माझं नाव आहे नमस्कार. मी दीपाली रमेश बदाने. माहेरचं नाव आणि दीपाली वाल्मिक पाटील. माझं नाव आहे शांता भास्कर पाटील. माझ्या मिस्टरांचं नाव आहे हरीश काळकुवर. माझे मिस्टर सर्कल ऑफिसर आहे. मी राहते नंदुरबार. सर आले, धन्यवाद. आणि हा अप्रतिम क्षण टिकता येतोय ते फक्त काही दिवसापासून मेहनत घेत आहे, त्यांचे आभार. आणि मी योगिता पाटील. माझ्या मिस्टरांचं नाव आहे निलेश. ते इंजिनियर आहेत पुण्याला. आणि एक मुलगी मला थर्डला. माझं नाव विजया भिंगर. माझं सासरचं नाव विजया किशोर पाटील. मला 2 मुलं आहेत. एकीचं नाव आहे लावण्य किशोर पाटील. मुलाचं नाव आहे शीतल लिंबा पाटील. माझं लग्न 2009 मध्ये झालं. माझ्या मिस्टरांचं नाव आहे सतीश शीतल सतीश पाटील. आणि ती कापसाची वापरली आहेत. मला 2 मुलगा आणि संध्या रवींद्र पवार माहेरचं. आणि आता माझं नाव आहे संध्या दीपक पाटील. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. मुलगा 11वीला आहे. पाटील. गाव माझं मोठा नाही, पण आता लिंबकामचं पुण्याचं आहे. मिस्टर जिनोहा फार्मामध्ये. मला 1 मुलगा. वर्गाला माझा आणि त्याच्या मैत्रिणींना माझा नमस्कार. माझे नाव सोनल शांताराम फेना. ते म्हणजे आत्याचं गावाचं नाव आहे ते माझं. आणि मला म्हणजे माझ्या माहेरपेक्षा आत्याच्या गावाला जसं ओळखतात. माझं इथं जास्त बालपण गेलेलं आहे. माझं नाव संदीप युवराज पाटील. मी गिरगावला राहते. माझी 2 मुलं आहेत. एक 12वीला आहे. मला
मुलं आणि 7 अंक आणि त्या किशोर पाटील. आमचा किराणाचा व्यवसाय आहे आणि मला 2 मुलं आहे, एक 9वीला आहे, एक 8वीला आहे. भीमराव पाटील, सासरचं नाव प्रतीक्षा मयूर पाटील. मला खूप मेहनत घेतली आणि सगळ्यांनी दोघं तिघांनी. काही मुली नाही म्हणत होत्या यायचं, त्यांनी पर्सनली पण फोन केला, तेव्हा हे सगळे आज जमलेले. आणि सुनील पाटील सरांची आणि शशिकांत सरांची आज आठवण येते. खूप कमी वाटतंय ते 2 संधी. नीता विश्वास पाटील, सासरचं नाव अनिता महेंद्र पाटील. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. मुलगी 7वीची. माझं नाव सुवर्णालिंगर बदाणे, शेखर पाटील. तर माझं नाव आहे साधना विलास पाटील. सासरचं नाव आहे साधना अनिल पाटील. मला 3 मुली आहेत सर. मला कापण्याला दिली आहे आणि व्यासपीठावर बसलेले माझे गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव रीना रमेश होलक. मला एक मुलगा आहे आणि मी सध्या मंगळूरलाच आहे. आणि माझ्या पद्धतीने मी गावात छोटे मोठे बचत गटाचे कामं करते. महिलांना सगळ्यांना बचत गटामध्ये आणते आणि त्यांना काही प्रोव्हाइड करते. आपल्या पद्धतीने सगळे कामं मी गावात करते. माझं नाव कविता दिलीप सोनवणे. माझं सासरचं नाव कविता रोहिदास ठाकरे. मी अंबळनेर पोस्ट ऑफिस इथे कार्यरत आहे. माझे मिस्टर जोगेश ठाकरे टीचर म्हणून. मला एक मुलगा आणि एक मुलगी. मोठ्या मुलाचं नाव दुर्गेश रोहिदास ठाकरे, मुलीचं नाव संस्कृती. माझं सासर माझं नमस्कार. माझं नाव ज्योती सुरेश पराले. माझं सासरचं नाव ज्योती जितेंद्र सिसोळे. माझं गाव शिरपूर. सॉरी नरडाणा, मी राहायला शिरपूरला आहे. मला पण 2 मुलं आहे. मुलगी मोठी आहे, ती आता शिकायला इंदोरला आहे. JEE क्लासेस करते आणि मुलगा 9वीला आहे, देवी जितेंद्र सिसोळे. ड्रायव्हर आहे सर. आमचा छोटासा बिझनेस आहे. ट्रान्सपोर्ट म्हणून आमच्या गाड्या आहे. माझे मिसेसचं नाव आहे कविता हेमंत पाटील. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी समीक्षा हेमंत पाटील 3रीला आहे, चंदेरीला, मुलगा नर्सरीला आहे. मी पण वाचन करतो आणि माझ्या स्कूलचं विद्यार्थी आहे. माझं नाव समाधान सरुबाई आधार साळुंखे. कधी आपलं इंट्रोडक्शन असं करायचं, आपलं नाव सांगताना आपलं स्वतःचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव आणि आपलं आडनाव. माझं नाव समाधान सरुबाई आधार साळुंखे. मी शिक्षक आहे. माझी मिसेस, तिचं नाव पूनम आहे. योगायोगाने आमच्या ज्या मोठ्या बहिणी त्यांचं बी नाव पूनम आहे. त्यामुळे ते नाव उच्चारताना मी उच्चारत नाही. ज्या माझ्या मोठ्या बहिणी आहेत त्यांचं नाव पूनम असल्यामुळे मी माझ्या मोठ्या बहिणींना आई समान मानतो. त्यामुळे तिचं नाव काही उच्चारत नाही. तिचं नाव आम्ही आडनाव समृद्धी ठेवलेलं आहे. ते पण आमच्या आईला उच्चारता येत नाही. त्यामुळे ज्या नावाने चाललंय ती पण कोर्टात आहे. ती पण हायली क्वालिफाईड आहे. MA ती पण इंग्रजी विषयात झालेलं आहे. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने, गुरुजनांच्या आशीर्वादाने सगळं सेटअप आहे. शून्य असलेलं कुटुंब आज भरभराटीला आलेलं आहे आणि ते तुमच्या एक गुड फेथ ज्याला म्हटलं जातं, कुठेतरी चांगलं केलं की आपलं आपोआप चांगलं होतं. मित्रांनो, असं डोक्यात ठेवायचं. कधी तुम्ही आपण रील बघत असतो किंवा 2 मिनिटाचा व्हिडिओ आपलं जीवन बदलू शकत नाही. जर तुमच्या माझ्या जीवनात बदल करायचा असेल तर तो आपल्याला स्वतःला काही गोष्टी बदलाव्या लागतील. तो आपोआप बदल घडेल. म्हणजे ज्या ठिकाणी मी आज बसलोय तिथं नवीन काहीतरी करू शकतो याच्या अनुषंगानेच मला एक संधी दिलेली. त्यामुळे ऋणानुबंध जुळत आणि आता बघा मी तुमच्याशी संवाद साधतो कारण मला खूप आनंद झाला की तुमची जी बॅच होती ती हुशार आणि ऍक्टिव्ह बॅच होती. आतापर्यंतच्या ज्या अशा मोजक्या बॅचेस गेलेल्या आहेत आणि त्यात आठवणीत राहणारी तुमची एक बॅच. टिकली संघर्ष केला, संस्कार होते, जिद्दी होती, संयमी होती. आज सुखी जीवन. अनेकांना प्रॉब्लेम आहे. आपण झाल्यानंतर त्याची आई माझ्याकडे आली, सर तुम्ही तिथला पैसा लागतील मला पहिल्या गंमत पुराले. म्हणजे जवळपास मी पण 1992च्या व्याच आहे. पण तरी सुद्धा विशेष पुन्हा जेव्हा शाळावर बसलेली आम्हाला दिसली आणि त्यांचे चेहरे
चेहरेच सांगताय ती किती आनंदी आहे. त्यांचा जो आनंद आहे तो आमचा आनंद आहे. कारण शिक्षक हा नेहमी आपल्या 25 वर्ष या क्षेत्रात झाली. जुने लोक असं म्हणायचे आपल्याकडच्या म्हाताऱ्या बाया की माझ्या मुलाला शिकवेल मी त्याला मास्तर बनवेल. ते आमच्या आईला आम्ही कधी कधी विचारायचो. खूपच चांगली आदर्श अशी बॅच होती. एवढे विद्यार्थी होते तरी एकदम सगळ्यांना समजून घेणारे होते. कोणी कोणाशी जास्त भांडलं नाही काही नाही. आणि त्या वर्षी मी दुसरंच वर्ष होतं माझं. सगळ्या विद्यार्थ्यांनी आम्ही एकत्रच बसायचो जेवढे पिरियड घ्यायचे. सरांनी सांगितलं की मोबाईल वाईट आहे असं, पण मी त्याला वाईट म्हणत नाही. कारण जगाचं ज्ञान त्याच्यात आहे. आणि ते उपक्रम सुरू केला आहे की दररोज तुमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना पण माहीत असेल तुम्हा सर्वांचा सहवास तुमच्या सोबत जातो प्रत्येक क्षण. वर्गातली ती मस्ती, प्रत्येक प्रसंगात आपल्या सुलत गेलेली ती दोस्ती. शाळेत जाताना एकमेकांच्या खोड्या काढण्याचा तो प्रत्येक क्षण. सरांचं रागवणं, बाबांचं चिडणं आणि क्षणाक्षणाला बहरलेलं आठवणींचं जगणं. त्या निमित्तानं जगूया त्या आठवणी. 20 वर्षापूर्वीच्या त्या तळ्यांची झाली फुले, अवखड उन्हाळ पोरांची आज समजदार आहे कहाणी. बस आता कृतज्ञ एकमेकांची सोबत करायची. आता परत आठवणीतच आठवेल या दिवसाची कहाणी. धन्यवाद. चला 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 सर 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 दादा तोडायला का आता ना ते ना ले पहिला असं टच करायचं. कुठे तुराच्या इरामध्ये बरं बटन दाबेल ना बटन दाबेल ना चालू ना रे.
मेरे राम जी